चला बॅटर मनोज म्हात्रे स्ट्राईककडे आणि प्रकाश नेहमीच कमालीचा हसरा चेहरा, कधीच त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही दुःख पाहणार नाही. चला महेंद्र पाटील आपलं स्वागत आहे आपण या मंचावर. आज खेळत नाहीये परंतु आपण मंचावर यायचं. खऱ्या अर्थाने त्यांनीच मात्र ही जुलवाजुली केलेली आहे 8 टीमची. त्यासाठी त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. 8 टीम त्यांच्या माध्यमातून ते खेळवले जातात. चांगली संधी दिली आणि ते संधीचे सोनं केलं मिलियनच्या त्या रेकॉर्डने. पहिला बॉल ओव्हर घेऊन वाशी झू गावकडून निशी ये स्वास्थ्य शरीर किती फिटनेस असं यंग दिसताना मला निशी तळेगावकर, निशिकांत तळेगावकर हात चेंडू सोपवला कॅप्टनने आणि त्याच्या विरुद्ध मनोज मात्र फॉर्म करावे. किती ऐतिहासिक 50s आहेत नावावर मनोज म्हात्रेंच्या. डीप बॅकपट शरद फ्रॉम वाशेगाव अँड व्हेरी क्लोज सिली पॉइंट आय थिंक मनोज म्हात्रे. सॅटम चांगला फटका पहिला अतिशय संधी आहे. फुटबॉल खेळला, फुटबॉल बॉलला मात्र अडवलं. फिफा 2026 बॅट्समॅन बीट अर्जेंटिना. सलगचा दुसरा टायटल पासून दूर रोखलं आणि तिथे लिओन मेसी खूप मात्र नाराज. येस वेलकम टॅलेंटेड खूप छान असं समालोचक आणि यंगस्टरचं जसं क्रिकेट चालू होईल या टॅलेंटेड फ्रॉम करावे अमर भोईलला आम्ही माईक सोपू. खूप छान असं समालोचक भिरकावण्याचा प्रयत्न टर्न झाला बॉल. बाकी तमाम काम केलं तुषार पाटील फ्रॉम वसीगाव. चांगला क्रिकेटर आहे, बॅटिंग तर तुफान करतो पण तो विकेट कीप करताना आता आपण पाहतोय तुषार पाटील यांना. पहिलं ओव्हर घेऊन फ्रॉम जुगाव निशिकांत तळेगावकर. सायटम बॅकफुट रागाने मग एकदम भन्नाट रागाने पण रागावरती संयम ठेवल्यानंतर त्याच्यासारखा विस्फोटक बॅट्समन आपल्याला सापडणं अवघड आहे. क्लेवर बॅट्समन बाय प्रकाश पण इथे कुठेतरी मात्र 2 डॉट खाले. चांगली गोलंदाजी, घरचं मैदान, घरची खेळपट्टी, सातत्याने सराव असतो निश्चित. टप्पा कुठे पिचिंग हवं इट्स अ वाईट. थोडा दिशेपासून आता स्वर मारा. अंपायरच्या भूमिकेत बाला इकारे आणि त्याला साथ देताना सुदीप अंबवणे आहेत. आणि अंपायर चषक म्हटलं ना त्यांचा निश्चित सन्मान वाढवणे विनोदजी भगत सर घेऊन येतात. सालापर्यंत याही वर्षी पर्व 2 अंपायर चषक सोडला. पिचिंग white+1 आय थिंक येस white+1 अशा 2 धाबा मात्र दिल्या जातील. पहिल्या ऑफसाईडच्या बाहेर नंतर आता लेगस्टंपच्या बाहेर टाकताना आपण पाहिलं निशीला सलग 2 वाईट येतात धावसके मध्ये पुढे सरकते. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण सांडपाडा त्याच्या सोमेत करावे 40+. येस आणि आपल्यापासून दूर गेले पण आठवणी खूप सोडल्यात आमच्या विनोद भोईर साहेबांनी. द ग्रेट चांगलासा हा माणूस आणि जेव्हा चांगला माणूस जातो ना आपल्यापासून तेव्हा आठवणी मात्र सोडून जातो. 40+ खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग बनवली. तन मन धन या सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून मात्र जोगावला. प्रत्येक जण मात्र त्यांचा उल्लेख करत असतो. बॅकफुट वरता शॉटअप जॅक करणार 3 वाईट नंतर हा 1. तो बोलो का हम ना था एक बोलून दे म्हणून बोल जायला काय आता त्याने मनोजने वाटलं कडक स्ट्रोक. हो बीडचा टन झाला आणि ते महेश भगतला चकमाने देऊन चेंडू होतो फराच्या रन. नो मुकेश टीम कॅप्टन नॉट महेश. महेश त्याच्या बाजूला लगेच डोळे विस्फोरून आमच्याकडे नॉट महेश. येस तू नाही महेश मुकेश मुकेश. हल्ली बोलायला पण भीती वाटायला लागली येथून. चांगली गोलंदाजी निशीची. पहिलं ओढा हाताळताना ग्रेट बॉल इन टू द ब्लॉक. टोन द बॅटला ड्राईव्ह केलं दुरून क्षेत्र शहरात आलं फील केलं. त्याच्यानंतर त्याला बॅकअप करतात त्याच गावातील बॉलर विकास. चांगलं कम बॅक केलं नसतं कदाचित चौकार होण्याची शक्यता पण 2 धाव मात्र वसूल केला.
एकच काढली आहे आणि लांबलचक ओव्हरची अखेरकार होते समाप्ती. 11 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. पहिलं ओव्हर टाकताना वाशी जुगाव 2 गाव 1 40+ ही स्पर्धा अंपा चषकामध्ये केली. पहिली मॅच जिंकली. सारसोळे कोपरखने एकत्र खेळताना तुर्बे कोपरी गावला त्याने 78चं धावं लक्ष जरी विशाल होतो ते 7 सलग षटकाने कमी वेळामध्ये कमी चेंडूमध्ये फिनिश. बरोबर उद्या 9 वाजता मात्र सारसोळे आणि कोपरखेडा इथे उपस्थित, कारण टीम कॅप्टन विद्यानंद पाटील आणि चंदू पाटील उपस्थित आहे. थँक्यू सो मच विद्याभाऊ अँड चंदू पाटील. शुभेच्छा असतील, आम्ही नसलो तरी आम्ही शुभेच्छा आजच देतो. उद्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिमांडेड व्हॉइस ऑफ द नवी विघ्नेश मडवी आणि त्याच्या साथीला अजूनही चांगला समालोचक उमेशजी म्हात्रे असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आज अमर भोईर आहेत त्यांच्या संगतीला आहोत. टॅलेंटेड हा चांगला समालोचक यंगस्टारच्या मॅच मध्ये आपल्या समोर एकच चांगल्या वाणीमध्ये आपल्या परत धावतं समालोचन ऐकतील. आता मनोज म्हात्रे येतात बॉलिंग मार्कवर. मशीची 40+ चांगला फटका शॉट ऑफ जॅक ओव्हर द काऊ कॉर्नर. तिथपर्यंत पोहोचून लांबी प्रपटवले आणि फेकून दिले प्रकाशने. सरळ काऊ कॉर्नर लांगावच्या वरून दर्जेदार षटकार सिक्सर. चांगला फटका ताबडतोब 6ने वाढवतो अगदी जलद गतीने स्कोर. तुषार मोठे मला सांगतो 23 बनल्या 23. 5 ओव्हरची मॅच. दुसऱ्या एंडला पण मनोजी म्हात्रे यांना बोलतो. करावचे धुरंधर एस्टोपोलिओ खेळाडू ओपनिंगला येताना फटका चांगला गॅपला भरून काढी करते शरद पोहोचेल. व्हॉट अ फिल्डिंग बाय शरद. कडक फिल्डिंग शरद फ्रॉम वाशी 40+. किती अंतर झपाट्याने गाठलं बा. 25 वर्ष त्यांचं फिजिकल फिटने म्हणणं एकदम चुस्त आहेत. हा चुस्तीचा आराखडा सातत्याने सराव. चांगला फटका फक्त 1 मिळाली सोडून दिले मनोज म्हात्रेने. सरळ डाऊन टू लेग साइड वाईट+1. 2 धावा अतिरिक्त मात्र मिळवते. स्कोर वाढवताना दिसेल. स्कोर मध्ये पोहोचताना करावे आणि सांडपाडा बिनगडी बाद. आता चांगला आकार येताना 26 लागलेत. पहिला षटकार दुसरा षटकार त्यानंतर सिंगल वाईट+1. पुन्हा एकदा वाईट. खराब गोलंदाजी. थोडं दिशा भडकटली आहे. सातत्याने अशी भडकटणार दिसत ना मनोज म्हात्रे. पण त्यावेळेला पहा रबरी बॉल हलका बॉल थोडं मूव जास्त होतं. विकेटच्या पाठी आपण तुषार पाटील पाहतो. चांगला फटका पुन्हा एकदा बेल टाइम टायमिंग नो चान्स इज अनदर ब्लास्ट. ही ताकद 2013च्या अगोदर जर लाईव्ह असतं ना तर कित्येक असे आकर्षक खेळ आमच्या मनोज म्हात्रेंच्या आपल्या समोर आले असतात. परंतु त्या आपण पाहू शकला नाही. लिजेंड असे किती ते क्रिकेटर असतील. मनोज असेल तुषार असतील नावं कमी पडतील. पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला. स्विंग इन द मिस. सगळा गेला बॅट्समन आता मनोज म्हात्रे. बऱ्याच वेळानंतर डॉट येतं. धावा लागल्या. धापकावर मात्र चांगल्या स्थितीमध्ये 33 वर. एकी गडी मात्र बाद झाले नाही. डीप स्कोअरले डीप बॅकवर्ड मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ. चांगला फटका दिशा दिल्या स्क्वेअर लेगला. गवतातून मध्ये वेग मंदावला स्ट्रोक मधला. एक घेतली दुसरीची माग करत होतं प्रकाश. पण मनोज म्हटलं नको. चांगली भागीदारी जुळताना 2 ओव्हरचा खेळ इथून झाला संपलाय. 17 धावांच्या सरासरीने पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतो सांडपाडा करावे ज्याने बेट गडी बाद 34 लावल्यात. 34 फन आफ्टर द 2 ओव्हर्स कम्प्लिटेड. चला स्पीडअप करा कारण याच्यानंतर वाशी रॉयल्स आणि ऐरोली कोलीवाडा हे यंग स्टारची मॅच आपल्या भेटीला आणि ती रंगवण्याचं काम टॅलेंटेड समालोचक अमर भोईर करेल. ही दुसरी मॅच आजच्या देशातील स्वास्थ्य शरीर. परंतु फायनल आम्ही स्वास्थ्य शरीर आयुष्यमान ज्येष्ठांचा उद्या बरोबर सकाळी 9 वाजता खेळू आणि ती फायनल असेल 6 ओव्हरची. इथे विद्यमान जो मॅच आहे पहिल्यांदा बॅटिंग 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हरच्या समाप्त बिनगडी बाद 34 लागल्यात. 34. आता बॉलिंग मार्कवर येतात टीम कॅप्टन मुकेश मॅकी फ्रॉम वशिगाव. 3 आणि 2. एका कोणत्या गावाकडे तुम्ही 3 गोलंदाज वापरू शकता आणि दुसऱ्या गावाकडे तुम्ही 2 बॉलरकडे ओव्हर द्या आणि बॅकफुट बघायला लॉंग लेगच्या दिशेने. पण मनोज म्हात्रे यांनी मिळेल फक्त या मोठ्या स्ट्रोक होते. फक्त सिंगल अर्जित केली. 35 धावांमध्ये स्कोर जातो. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण अंपायर प्रेक्षक पण पाहायला जाईल.
दाखवण्याचे सुरेख काम करतात सचिन मुंडे आणि त्यांची संपूर्ण टीम. सुजन खोर असे मार खावायला लावतात. आणि कॅमेऱ्यावरती कोण आहे? विकास कांबळे अशी फौज सचिन मुंडेची. क्रिक लाईव्ह नामच्या माध्यमातून अंपायर चषक घर बसले आपण पाहू शकतो. पर्व 2. चला निर्णय सांगा अंपायर. काय आवडलं? येस बॅटची मागणी केली. आता डिक्लेअर आहे ना पण येस एक सिंगल. बाळा इकारे आणि सुदीप अंबवणे अंपायर म्हटलं तर अंपायरचा चषक आहे आणि त्यांना मान सन्मान वाढायचं छान काम केलं आमचे विनोदजी भगत सरने. अगदी उज्जैन मध्य प्रदेश जाऊन आले अंपायरी करताना. बॅकफूट बघायला चांगला फटका. किती ताकद आहे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षण झेल करताना झेल सोडला आहे तिथे. त्याच दरम्यान ऋतांशु रामचंद्र पाटील यांचं होते आगमन. 6 षटकार नाही झाला. 2 काढले का? धावच काढली नाही मनोज म्हात्रे यांनी. तिसरं ओव्हर मैदानाच्या टीम कॅप्टन मॅकी मुकेश लेफ्ट उर्दू विकेट. चांगला बॉल पायानं धरला. संधी आहे धावची आणि किती मनाचा मोठेपणा दाखवला मनोज म्हात्रेने. प्रकाश साठी त्यांनी विकेट मात्र इथे स्वतःची टॅग करताना पावलं उचलली मैदानाच्या बाहेर. हार्ड लग मनोज म्हात्रे. पहिल्या विकेटच्या प्रत्येक धावच्या पण पहिली विकेट मात्र सांगी मिळते वाशी जुगाव टीमला. चांगली बॅटिंग करताना आपल्या पायावर मिळवत होतं मनोज. षटकार तर मनोजने ठोकला या खेळीमध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्यात धर्मेश. बाप्पातला बॉल होता ना. त्या दरम्यान ऋतांशु रामजय पाटलांचं आगमन झालेलं आहे. मी अंपायर चषकमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो. वेलकम ऋतू. चांगली बॉलिंग कॅप्टनने तर कमबॅक करून दिला. पहिली वन डी नंतर डॉट विकेट आणि डॉट. सुपर बॉलिंग बाय मॅके. टीम कॅप्टन ऑफ जुगाव वाशीगाव मुकेश. समोर प्रकाश वळवलाय चेंडू फोरावलाय आणि बाकीचे तमाम काम केलं. विकेटच्या पाठीमागे तुषार एष्टिचित करताना एष्टिचित केलं ना. नाही आउट नाहीये. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न पळवलं डान्सिंग जाऊन द विकेट. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न पण फिंगर सुरू केले. डावकून नॅचरल बॉलिंग. चला स्पीडअप करा यार. फक्त 2 धावा. काय कंजूशी देणारं वोट टाकलं टीम कॅप्टन मुकेशने मॅकीने. आणि जिथे 2 मध्ये 34 होत्या आता फक्त आहेत 36. 12 धावांच्या सरासरीने आता 36 धावा लागले. 3 ओव्हरचा खेळ होते समाप्त. अजून 2 ओव्हर खेळ. पहिला गोलंदाज जुगावचा होता निशिकांत तळेगावकर. नंतर आपण मनोज म्हात्रे यांना पाहिलं. नंतर मुकेश टीम कॅप्टन. विकास वाशी 40+ कडून. आता 3 बॉलर झालेत हा पकडून. मनोज नंतर आपण मुकेशला आणि विकास. फक्त एक निशिकांत आहे ज्याने दुसरा बॉलर जुचा वापरायला लागेल असा हा फॉर्मॅट मध्ये असा नियम आहे या स्पर्धेमध्ये. कारण 2 गाव 1 संघ टीम खेळला जातो. बॅकफूट वगैरे जागा बने त्याला स्टे करायचा प्रयत्न पण तो टायमिंग नव्हता धर्मेशकडे. फक्त सिंगल मिळते. निश्चित जाऊन फील करण्यात खातं कोल्ड धर्मेशने. धर्मा फॉर्म सानपडे 40+. दोन्ही सानपडे 40+ आहेत. संयुक्तरित्या खेळतात. एक गाव ते 40+, एक सानपाड 40+. असे 2 टीम मधून मात्र बिलॉंग करे. हे बॅटर आहेत मैदानाच्या आत. 2 गाव 1. आता फक्त सिंगल मिळते. हलकीशी धावसंख्येला कुठे आकार मिळत नाहीये. रोग दिले त्याचं संपूर्ण श्रेय जाईल मॅकीला. कारण या अगोदर ओव्हर हाताला फक्त 2 धावा मुकेशने खर्च केल्या आणि सरासरी 17 ओव्हरची तिला 12 वर येऊन ठेपलं. आता वाशीकडून खेळणारा विकास बॉलिंग मार्कवर. बॅकफूटवर कडक स्ट्रोक.
डीप बॅकवर्ड पॉइंटला शरद मात्र तिथे पोहोचेल. प्रकाश जबरदस्त आहे प्रकाश, पण धर्मानं घर सोडलं नाही आणि टीम साठी जवळजवळ जीव तोड धावत होता. हार्डलक प्रकाश. धर्मेश फक्त तिथे नाश्ता पोहोचला, परंतु इथे आणखी पर्यंत 2 बॅट्समन आपण पाहिलं धावच्या रूपामध्ये बाद होताना दिसले. सानपाडा आणि संयुक्त रीतीने करावे. चांगली बॅटिंग केली प्रकाशने. 2 षटकाराचे 20 धावांचं योगदान. मनोजने 10 बनवले 1 षटकार सहित. दोन्ही बॅट्समन धावचित बाद होताना करावे आणि सानपाडा एकत्र येऊन खेळताना 2 गाव 1 टीम. त्याच्या विरुद्ध फिल्डिंग करता वाशीगाव जोगाव 1 टीम. विकासात बॉलिंग मार्क धावसंख्या धावफळकर फक्त आहे 38. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मनोज 34 होत्या, पण जादूबोरी ती मॅकीची बॉलिंग त्याने सरासरी झपकन 36 अंताला 12ची ठेवली. त्याच गावचा बॉलर विकास बॅकफूट वगैरे जागा बनवली जिथे. ओ ग्रेट ट्राय अनिल, चांगलं ट्राय केलं होतं. नको नको वडापाव आहे खाते मी नंतर. हो आज येते येणार परत आता. विकास हा गोलंदाजी. चांगली बॉलिंग लाईन धरले. कडक स्ट्रोकर रायगड का टायगर ची जादू. अलंकार दांडेल 4 रन. दलदली चिखलमय असे जमीन आहे. त्याही चिखलमय जेणे चेंडू मात्र सावकाश गतीने मात्र तिथे धावतो, पण सावकाश गतीने धावणार म्हणून तर रायगड का टायगर याला उपाधी दिले. ग्रेट बॅट्समन आहे. 6 फीटच्या वर आणि सन्मानून रायगड विभागातला हा टायगर मात्र बॅकफूट पर्यंत पंच काय करतोय. बेहतरीन शोक बाय अलंकार. 4 रन. 4 धावसंख्या पुढे त्याचा स्पीडअप करा एवढंच म्हणेन. धावसंख्या 44 44 रन. चांगला स्ट्रोक डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर केली बाउंड्री. ओ माय गॉड, 1 वॉज अ ब्युटिफुल अँड इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक सणसणीत षटकार. ही ताकद आहे अमर. या ताकदीच्या जोरावर त्याला टायगर रायगडने नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने खेळलो, पण रायगड सारखा विभागातली सर्व टीम त्याला आदराने बोलवतात टायगर म्हणून. ग्रेट शॉटर अलंकार. पहिला चौका, दुसरा षटकार. संचकालीन धावसंख्या थांबली होती, तिला धावती केली. 2 फटक्याने अलंकारचे पोहोचवली बरोबर 50 वर. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 गोलंदाज एका टीमचे, एका गावचे आणि 2 गोलंदाज एका गावचे, असा संयुक्त 5 ओव्हर तुम्ही पूर्ण करू शकता. बॉल गवतात गेला ना तर सरेंडर करायला लागेल का बॉल मला दिसत नाही. 2 धावा दिले जातील. चला नेक्स्ट मॅनिंग. नको ठेव, मला भूक लागली. मला थांब, मी बोललो ना. वाशी रॉयल्स आणि ऐरोली कोलीवाडा टीमच्या कॅप्टनला मी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी इथे बोलवतो. शेवटचा 6 बॉल अर्थात डेथ ओव्हर मध्ये महेश भगत राईट हँड मोर द विकेट. धर्मेश त्याच्या समोर पिचिंग ऑफसाईडच्या बाहेर ती दिशा पाहिली अंपायरने आणि त्याला वाईट दंडित करता घोषित केलं. एकदा वर्जित होते. स्कोर मात्र पुढे जाते 51. 51 धावा. 6 चेंडूचा खेळ. महेश भगत फ्रॉम जुगाव. महेश आणि निशिकांत असे 2 बॉलर वापरले जुगाव कडून. तर 3 बॉलर विकासला आपण पाहिलं, मनोज मात्रेला पाहिलं आणि मॅकी दॅट इज खऱ्या अर्थाने त्यांनी कमबॅक करून दिलं, कारण 34 बनले होते. त्याचं ते 3रं ओव्हर ओनली 2 रन्स, फक्त 2 धावांचं. साईड एन चेंज करताना कारण 2 सलगचे वाईट खऱ्या अर्थाने गावची सरावाची खेळपट्टी आहे. फटका चांगला मधोमध घेतले. व्हॉट अ शॉट यार. धर्मेश बॅट मधून ब्लास्ट पॉवर मसलिंग करताना मसलिंग षटकार. 6 धावसंख्याला आकार देताना मात्र पोहोचवतोय केरवे सानपाडे. स्कोर 58 वरती 58. दिवेश सरास
चला या, आपलं सरसे स्वागत आहे. हे बघा असं नाव सांगतात ना, वाटलं तर दिवेश. वाईट षटकार आणि विकेट. चांगली टोळ्यांच्या फटक्याच्या बचा, पण कुठे फटका फसला आणि परतायला लागतोय. जाताना 3 बॉल खेळला धर्मेश धर्मा चांदपड 40+ म्हणून खेळणारा, परंतु बाद होता 3 गडीच इथे विकेट मैदानाच्या बाहेर. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा आमंत्रित करावे सांडपडे 40+ नंतर धावा मात्र 3 गड्याच्या मोबाईल शेवटचा ओव्हर चालू असताना बनलेत 58. 58 लॉस ऑफ द 3 विकेट. इनेट क्रमांकावर ते येताना आता नवीन बॅट्समॅन 5व्या क्रमांकावर. येस, प्रमोद एक्सप्रेस लिगा मेन इंजुरी कडून मध्ये धडपडून संघर्ष करताना मात्र तो आला 5व्या क्रमांक. एक्सप्रेस ऑफ द सांडपाडा. खूप लवकर मात्र त्याला उपाधी देण्यात आली होती, जेव्हा यंगस्टार त्याचा प्रचंड वेगानं तो वेगवान चेंडू, त्यामुळे नाव दिलं होतं एक्सप्रेस सांडपाडा. प्रमोद पाटील चांगला फटका, परंतु हवेमध्ये बॉल शत्रुशन खाली नोडलँड मध्ये टप्पा पाडलाय, सिंगल घेतलीये. आता सर्व मत जबाबदारी दिली आहे टायगर रायगड. अलंकार तांडेल चौकार षटकार पहिल्या 2 चांगल्या स्थितीमध्ये मध्ये खेळताना आपण पाहतो. अर्थातच अलंकारला 3 चेंडूमध्ये 12 केलेत, त्यामध्ये 1 चौकार स्क्वेअर कट. आता तो 6 चेंडूचा खेळ बॉल टाकण्यासाठी पहिली वाईट षटकार विकेट वाईट आणि 3 बॉल अजून बाकी आहेत. 3 वाईट टाकलेत. दरम्यान विकेट जरूर सोडून दिले आणि चौथा गटाची दिस मे बी पॉसिबिलिटी होती. इट्स अ वाईट. चौथा वाईट टाकताना आता महेश भगत शेवटचा वर किती पत्तावर असताना धावा मात्र 1ने वाढली जाते. पोचले स्कोर सांडपाडे करावे 61. महेश तिथं अलंकार. येस, अनदर बिग बॉल. ओ माय गॉड, रायगड का टायगर घुसून माझा पहिला 2 चौकार षटकार धावसंख्येला आकार. रायगड का टायगर आता तुटून पडताना सेट ऑन द फायर. व्हॉट खडक बॅटिंग अलंकार. सुपर बॅटिंग यार, प्रचंड ताकद. 6 फीटच्या वर मसल, त्याची फ्लिक, ते रिस्ट, कमालीची ताकद. ताकदी बरोबर टायमिंग बेमिसाल या बॅट्समन कडे. षटकारानंतर धावसंख्येला आकार. पुन्हा एकदा बॅकपर वगैरे टायमिंग बूज झालं होतं. विकासच्या अगोदर शरद याला शरदचं कौतुक करेन, काय फिल्डिंग केली यार. एक्झॅक्टली थ्रो फेकली होती, परंतु थोडीशी तुकडी पडली, त्याचा पुरेपूर फायदा घेतला प्रमोद आणि अलंकारने. जिथे 1 होती त्याने त्याचं रूपांतर दुसरीमध्ये करताना धावफळ खालता ठेवला. 69. पहिल्या मॅच मध्ये 77 होत्या, आता 69. आणि या इनिंगचा शेवटचा बॉल षटकार 75 जाईल. येस, आला 75 वा षटकार. गुड शॉट यार, मधोमध घेताना धुलाई केली आहे रायगड का टायगर. क्लिअर करताना षटकार. वेल्डन अलंकार. पहिल्या 2 चौकार षटकार 2 षटकार. वाट कडक बॅटिंग. अगदी कमी बॉल मध्ये जास्ती धावा. 26 धावा झोपल्या फक्त 6 चेंडू मध्ये. म्हणून तर रायगड विभागामध्ये टायगरला खूप मात्र सन्मान आहे. कडक बॅटिंग आहे अलंकार. अशा पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 75 बनवल्या आणि 76 लक्ष. पहिल्या मॅच मध्ये 77चा लक्ष होता. चला नेक्स्ट मॅच यंगस्टार वाशी रॉयल्स आणि ऐरोली कोलीवाडा टीम टॉस साठी या. आणि टॅलेंटेड समालोचक मात्र त्या मॅच मध्ये जोडतील. अमर भोईर फॉर्म करावे. चांगली वाणी आहे. त्या दरम्यान वैभवजी भोईर साहेब यांचं होते आगमन. आमचे येथील याचे बिग ब्रदर. आणि या बिग ब्रदरच्या माध्यमातून डे नाईट क्रिकेट आपल्या समोर सातत्याने भालचंद्र शेषक हा येत असतो याच ग्राउंडवर. त्या भालचंद्र शेषकाचे जे आयोजक आहेत वैभवजी भोईर साहेब समाजसेवक आहेत. त्यांचं करूया अगदी अंपायर चषक 2026 पर्व 2 मध्ये हार्दिक स्वागत. वेलकम. सगळ्या म्हणजे या पण प्रीमियर लीग आणि एक चांगली माहिती येथील भालचंद्र भोईर आम्हाला पुरवतात. पुढच्या वर्षापासून सर्वच्या सर्व या गावदे क्रीडांगणामध्ये नाईटच्या मॅचेस होतील. हे चांगली माहिती होतं. एक अभिमानाच्या गोष्टीवर
हे आता बोललं ना मग आम्हाला नाही बरोबर आहे. पहिली फाईट लाईट लागली का पहिली चांगली गोष्ट आहे कारण डे नाईटचं क्रिकेट पाहण्यासाठी मात्र खूप प्रचंड गर्दी असते आणि ते याची मजा खूप औरच असते. असं ऐलान केलं, अशी अगोदरच घोषणा आमच्यापर्यंत पोहोचवली येथील भालचंद्र भोईन, जेवढ्याच्या मतामध्ये प्रीमियर लीगचाही मात्र समाविष्ट असेल. 75 झालेत, 3 गडी बाद, पहिलं 5 कडक बॅटिंग आहे. मनोज म्हात्रे 10 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर प्रकाशनं 20 धावांची एक आकर्षक खेळी धावबाद जाताना दोन्ही बॅट्समन. नंतर मात्र धर्मेश 7वर आणि प्रमोद 1, परंतु त्याच्याकडून 6 मध्ये 26 चुकले. रायगड का टायगर अलंकार तांडेल नाही. वाट कडक बॅटिंग आहे. 1 चौकार आणि मसल पॉवरची पॉवरफुल 3 षटकार. 3 गडी बाद 75 धावा. न टार्गेट सेट झालंय 40+ च्या मॅच मध्ये. वाशीगाव जुगाव समोर 76. पहिल्या मॅच मध्ये बिल्लमिंद वेट्टा अगदी सोपं 77 धावांचं समीकरण केलं. त्यामध्ये लगातार 7 षटकार. गत वर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये याच ग्राउंड मध्ये भूषण पाटील ते 7 षटकार होते लगातार. तर टॉससाठी वाशी रॉयल्स टीम कॅप्टन अँड वाशी ऐरोली कोलीवाडा टीम कॅप्टन टॉससाठी यायचं. 1 इनिंग मिळत आम्ही ही जवळजवळ 4थी आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचवतो आणि ते सूचनेचं आपण सूचनेकडे गंभीर लक्ष द्यायचा सन्मान करताना दोन्ही कॅप्टन आमच्या व्यासपीठावर या. चला ही मॅच लवकरात लवकर चालू करा. पहिले ओव्हर मत हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर .2 प्रति षटकामागे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आता आस्किन रन रेट आहे सरासरी जिंकण्यासाठी. विकेटच्या पाठीमध्ये ग्रेट मान अष्टपणून ज्याचे नाव घेतलं जातं फॉर्म करावे मनोज म्हात्रे असतील आणि पहिला जिम्मा धर्मेश वरती. चांगला गोलंदाज आहे. टर्न अँड द बॉल्स ऑफ ब्रेक चांगला करतो गोलंदाज. उंची साजेश धर्मेश. मनोज म्हात्रे हे सलामीला येताना आणि त्यांच्या साथीला आय थिंक बिरजू भगत क्लासिकल बॅटर. मनोजकडे चांगले चांगले फटके आहेत. 77-76 बनवण्याची धमाक आहे. तुषार त्यांच्याकडे. शरद सारखा चांगला बॅट्समन आपण खेळताना पाहिजे. निशिकांत तळेगावकर आहे. असे कित्येक बॅट्समन. महेश चांगली फटकेबाजी करू शकतो. 51 सरस अजून मॅच जी पहिली रंगली होती त्याची रंगण्याची शक्यता. जाऊ का मॅचकडे. अंपा चषक आणि ज्येष्ठांचा खेळ दुसरी मॅच आहे समोर जिथे 76चं लक्ष ठेवलं. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना सांडपाडा करावे नये आणि त्याला उत्तर देण्यासाठी मनोज म्हात्रे आणि बिरजू इसाना धर्मेकडे पहिला ओव्हर. फ्लॅट डिले ऑफ ब्रेक केला. सरसर मारण्याचा पुढे येऊन खेचणार प्रयत्न पण टायमिंग नव्हतं स्ट्रोक वरती. एक्सप्रेस सांडपाडा प्रमोद पाटील येथील फील्ड करते. सिंगलने झाली सुरुवात. प्रमोद पाटील एक्सप्रेसने जर ड्राईव्ह मारून जर झेल घेतला. विनोदजी भगत सर ज्या अंपायर चषकचे करता ट्राय करून म्हणलं तर 1000 रुपये कॅश दिले जाते प्रमोद पाटील यांना. ग्रेट ऑफ ब्रेक आहे. टर्न बाउन्स अँड लवली ऑफ ब्रेक आहे. म्हणून ही खासियत आहे धर्माला या उंचीनं. जशी त्याची उंची त्याचे वळणारे आणि टर्न द बाउन्स एक वेगळी स्तर पर जातो. 3 मध्ये 3 मारले आदरणीय वैभवजी भोईर साहेबांकडून बिरजूला 2000 कॅश. सलग 3 सलग 7 मारले मिलिंदने पहिल्या मॅच मध्ये. पहिला फटका आला चांगला आहे. टायमिंग चांगला. पहिला तर आलाय. अजून 2 मारले ते घेऊन जातील. कैलासवासी भालचंद्र चषकाचे आयोजक वैभवजी भोईर यांच्याकडून कॅश 2000. पहिला आला आकार देण्याचा प्रयत्न. आता ही गावची हा खेळाडू सरावाची घेलपट्टी. चला वाशी रॉयल्स टीम कॅप्टन आणि ऐरोली कोलीवाडा टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. वाशी रॉयल्स टीम इथे उपस्थित आहे. मला सूर्यकांत मडवी, मनोज चव्हाण. अरे 100 वर्ष आयुष्य आहेत मनोज. अफलातून भन्नाट फॉर्म मध्ये पावसाने अक्षरशः गाजवत चाले मनोज चव्हाण. मग गुरु चषक असो फायनलची ती स्पर्धा आपल्या नावे केली. तुमचं नाव घेतलं माहिती का. तुमची मुलं आमचं नाव होतं. आमचं मुलं कसं नाव
पुन्हा टर्न केल्यावर योग्य दिशा नव्हती. बरोबर मिडल लेग स्टोन वळावा जास्त ऑफ ब्रेक झाला. वाईट प्लस नाही. अरे श्लोक बिरजू भगत करेक्ट. ऑफ ब्रेक अगेन सुद्धा ऑफ ब्रेक. लॉंग बॉलच्या वरून प्रकाश हुरून आला. आणखी एक षटकार बिरजूच्या बॅट मधून धावसंख्या आता जकाश बरोबर 15.2 पाहिजे. अमर तिथे 16 झाल्यात. वार का जबाब पलटवार से 75 लक्ष पहिल्या ओव्हर मध्ये आलं. बिनगडी बाद 16 धावा. मजा येईल मॅचला. जशी पहिली मॅच लवकर फिनिश केली. मिलिंद अनंत बेटा सलग 7 षटकार 77 लक्ष. फायनल मध्ये प्रवेश बरोबर 9 वाजता ज्येष्ठांची ती फायनल रंगेल आणि फायनल असेल 6 ओव्हरची. पर्व 2 पावसाळी क्रिकेट अगदी जगा शानदार या रुबाबात आणतोय अंपायर चषक विनोद भगत सर. नाही खा ना याच्यात एक ठेव मला. दोन नको एक खा. कास बघ 191 कडून 1000 रुपये अलंकार तांडेसाठी. काय बॅटिंग केली आहे. 3 षटकार 1 चौकार 2 विला 2 रन 6 मध्ये 26 रन. रायगड का टायगर आणि बॉलिंग मार्क अलंकार आलेत. डाटने सुरुवात केली. समोर मनोज वाशी गाव बिलॉंग करणारे संयुक्तरित्या जोगामध्ये होता मात्र त्यांचा खेळ. लक्ष 75. पहिला बॉल डॉटने सुरुवात केली अलंकारने. राईट हँड राऊंड द विकेट. समोर मनोज जोरकर मारण्याचा प्रयत्न परंतु गुटमले. पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा टप्पा प्रकाश हातात फक्त सिंगल मात्र मिळते. दुसऱ्या बॉल वरती पहिल्या ओट टाकलं आणि पहिल्या ओव्हर धर्मेश विरुद्ध 2 षटकार खेचले बिरजूने आणि संघाला पोहोचवलं 15 वर. कसं काय डॉट पहिला ना मग 16 धावा दिले होते नॉट 15. सनसणी सुरुवात. त्याच्यानंतर पुन्हा एकदा फक्त बायचा इशारा. वाट अ बॉलिंग यार. म्हणून तर सन्मानानं तर टायगर काय म्हटलं जातं. जरी 40 खेळत तो दबदबा 30 दशक 30 भीती कायम ठेवले टायगरने. टायगर अभी जिंदा असं खोप निर्माण करता. बॅटिंगने धावा चोपल्या. आता कंजूशीची बॉलिंग टाकताना ऑलराऊंडर परफॉर्मन्स टास साठी आहे. कारण इथे कॅप्टन मनोज चव्हाण ऐरोली कोहलीवाडा टीमचा उपस्थित आहे. वाशी रॉयल टीम कॅप्टन हमजा खान गणेश गुप्ता प्लीज. वाशी रॉयल सगळताना दिसेल आणि ते खऱ्या अर्थाने मध्ये यंगस्टरचं क्रिकेट तेव्हा चालू होईल. पहिली मॅच 40,000 पहिलं 20,000 द्वितीय. उत्कृष्ट बॅटर बॉल फिल्डर एक स्पोर्ट्स गॉगल बॉल ट्रॉफी दिली जाईल आणि संपूर्ण मान सन्मान मालिकावीर स्पोर्ट्स बायसिकल. चांगला कंजूशी करणार. व्हॉट अ लवली सोवन. ग्रेट बॉलिंग यार. व्हॉट अ परफॉर्मन्स बाय अलंकार तांडेल. 26 नंतर एक पहिल्या ओव्हर मध्ये 16 खर्च केले दरम्यान त्यावर पांघरून देताना त्याला सुरक्षक कवच देण्याचं काम केलं या ओव्हर मध्ये. फक्त आता धावा दिल्या 5 मध्ये 4. व्हॉट अ कडक बॉलिंग. आदरणीय वैभवजी भोईर साहेब यांच्या शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस हमजा खान आणि मनोज 2 कडक ऑलराऊंडर त्यांच्या समोर भालचंद्र चषकाचे आयोजक वैभवजी भोईर हे घेतील टॉस. 40,000 पहिलं 20,000 टॉस झाले आणि ऑन द टॉस मनोज चव्हाण ही चूज इमिजिएटली द बॉल फर्स्ट. किती 5 ओव्हर ना. आणि ती मॅच असेल 5 ओव्हर आणि ते गाजवण्यासाठी ती शानदार वाणीमध्ये आपण ऐकायला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अमर भोईर टॅलेंटेड समालोचक अभ्यासू समालोचक दशरथजी पाटील असते. त्याच्यानंतर नितीशला मी पाहिलं. अमरकडे आम्ही बोलण्याचा योग आला. इम्प्रेस केलं अमरने. त्याच्या वाणीमध्ये नेक्स्ट मॅच आपण ऐकाल. तो पहिला ओव्हर 16 धाव त्याच्यानंतर कमालीची वापसी करून दिले रायगड का टायगर. अलंकार फक्त 4 धावा. व्हॉट अ बॉलिंग यार. पहिली बॅटिंग आहे 26 नंतर 4 ऑलराऊंडर. आता बॉलिंग क्रमांक 3 टाकण्यासाठी समीर अबाका झोका
आणि आम्हाला त्याच गावात असं स्पष्ट सांगणं समीर तेच समीर भोईर पहिला बॉल रिलीज केला आणि सिंगल येते पहिला बॉल होती खूप चांगली गोलंदाजी अलंकार तांडेने करावे फक्त 4 धावा दिल्या खर्च केल्या विकेट जरी मिळाले पण दबाव ठेवला एकही विकेट गेली नाही पण धावाचा वेग वाढवणं गरजेचं आहे जवळजवळ 15.2 ची आवश्यकता आहे अंबर आणि पहिल्या 16 नजर कम्प्लिटली सरासरी कमी घेतली ओ हो माय गॉड सरप्राईज डिलिव्हरी फक्त बायची एक सरपडीत येस येस दोन्ही कारण कुटुंब बिरजूचं वाशी गाव आहे चांगली छान माहिती इथे म्हणून पोहोचत पण हरकत नाही परंतु आता तो स्वीप झाले जोगाव आयुष्यात त्याने वेचलं क्रिकेटसाठी दिलाय बिरजूने एक क्लासिकल बॅट्समन म्हणून इथे कुठेतरी मध्ये थंड केला अक्षरशः अलंकारने नंतर आता समीर बॅकफुट वगैरे टायमिंग कमाल म्हणून त्याला टेक्निकली म्हणतो अजिबात पावर नव्हती अमर ओनली टायमिंग इज देअर व्हॉट अ शॉट यार सहज गत्या कसं ऑन द डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑफ सिक्सर षटकाराला धावसंख्या पुढे सरकते आता जोगाव आणि वर्षे 28 वर लक्ष 75 2 ओव्हरचा खेळ संपलाय पहिली 1 नंतर बाय आणि नाव द ब्लास्ट 3 मध्ये आता समीरने खर्च केलेत 8 ओ कडक 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 बे सुपर बेमिसाल टायमिंग कडक स्ट्रोक यार आणि 3 षटकारासाठी मात्र रोख 2,000 रुपये अजून एक मांडली तर सलग मारले का त्याने षटकार मग इथे त्याचा कोण लिहिल राजा आता मारल्यानंतर आदरणीय वैभवजी भोईर साहेब समाजसेवक भालचंद्र चषकाचे सन्माननीय ते आयोजक आहे आता सुवर्ण संधी आहे 1,000 रुपये कॅश समीरच्या विरोधात 2 ठोकल्यात तिसरा आणला तर 1,000 रुपये कॅश ओ माय गॉड येईल काय ओ चौकार आहे का षटकार ओ हाडला बिरजू परंतु नाराज झाला आमचा वैभव कारण 1,000 द्यायला आवडला असं वैभवला 2 षटकार 1 चौकार 1,000ची 1 2 500 कारण 1,000 नोटा बंद झाल्या पण 2 500 काढले होते मग वैभवने पण पुन्हा एकदा खिशात 2 षटकार 1 चौकार सुवर्ण संधी मात्र गेली पण चौकार आला कारणीभूत ठेवतो धाव वाढण्याचे 38 वर जाऊन पोहोचलाय लक्ष 75 बनवलं 76चं लक्ष घेऊन एकीकडे बाद नाही गुड स्टार्ट बाय मनोज मात्रेच्या बरोबर बिरजू चांगली खेळ अँकर इनिंग खेळताना मेन रोल अदा करताना तर बिरजू ज्या बॅट मधून आता पाहिलं तर 4 षटकार आलेत 1 चौकार चांगली बॅटिंग सबमेंड गतीमध्ये परिवर्तन केलं समीरने 3 ओव्हरचा खेळ संपलाय 3 ओव्हरच्या समाप्तीने 38 बनल्यात आणि चेंडू 12 आहेत शिल्लक आणि 12 मध्ये तब्बल बनवायचे आहेत 37 ना 37 पाहिजे ना का 76 ला 38 कारण 76 आहे 38 12 चेंडू आणि 38 म्हणजे 19 धावांची सरासरी थोडी अवघड आहे पण अशक्य म्हणणारे क्रिकेट आहे पहिली ओव्हर अर्थात धर्मेशने 16 धावा त्याच्यानंतर ग्रेट बॅटिंग ज्याने केली तर बॉलिंग छान टाकली टायगर रायगड का टायगर अलंकार तांडेलने 4 फक्त आणि आता समीरनं मात्र 18 धावा आता 12 चेंडू शिल्लक राहतात आणि 12 मध्ये तब्बल 38 धावांचं समीकरण समोर विजयाचं लक्ष आहे जू गाव वाशेगावच्या समोर 19 धावांची सरासरी 38 मध्ये 32 बिरजूच्या नावावर 3 आणि 2 कॉम्बिनेशन आहे 3 एका गावाचे आणि दुसऱ्या गावचे 2 4 नाही 4-1 नाही 5च्या 5 अजिबात नाही 5 बॉलर अरे 40+ आहे म्हणजे 5च्या 5 कोणाला आदरणीय परेजी पाटील आपण या मंचावर आपलं सरसे स्वागत आहे अंपा चषक हरकत नाहीये थोडंसं काम आठवलं तुमचं सरसे स्वागत आहे स्पर्धेचे शिल्पकार विनोजी भगत सर अंपा चषक सुरेख साथ आमच्या इथेंची मिळते ऋतांशी चांगला साथ देताना मयूर नामाचं सकाळी संपूर्ण ग्रामस्थ मंडळाचं मी कौतुक करेन 40+ असतील त्यांनी चांगली साथ दिली खऱ्या अर्थाने महेंद्र पाटील यांना श्रेय जाईल कारण आजच्या 8 टीम त्याने तयार केल्या खेळण्यासाठी सज्ज मात्र झाल्या त्याचा श्रेय जातो महेंद्र पाटील यांना गावचे सन्माननीय माझे कर्णधार आता बॉलिंग मार्कर येतात
सानपाडा 40 प्लसचे धर्मेश नितीन 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 बॉलिंग मार्क चांगला फटका टायमिंग जरूर आहे टप्पा कुठे जाऊन उचली घेतली चेंडू गेले फरा दोन्ही फिल्डरला बीट केलं एक आलं होतं बॅकवर्स केलं दुसरा आला होता अगदी प्रकाश आणि आलंकाची टक्कर झाली नाही हे मात्र निश्चित आईची कृपा आहे का टक्कर झाली नाही टक्कर आहे तुकापत झाले दोन्ही स्ट्रॉंग होते मजबूत बांधायचे टक्कर झाले असं अक्षरशः मात्र भडाका झाला असं आई एकवीरला गणपतीला आम्ही प्रार्थना केलेली आहे तर कोणी खेळाडूला मात्र एन्जॉय करू नको आई चांगला फटका चौकार चेंडूला फरार आता केलं मनोजने धावसंख्या पुढे सरकते 42 वर लक्ष 76 इथून बनवायच्या 34 आणखी चेंडू शिल्लक 11 नितीन बॉलिंग मार्क समोर मनोज हाफ ट्रॅकर सोडून गेला पिचिंग डाऊन द लेग साइड दोन्ही अंपायरची मी तारीफ करेन एका बाजूला बाला इकारी दुसऱ्या बाजूला सुदीप अंबावणे आणि थेट प्रक्षेपणासाठी सचिन आणि मुंडे याची टीम क्रिकेट लाईव्हच्या मध्ये थेट अंपायरचे शिक्षक हा प्रक्षेपण दाखवतो ना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक टॅलेंटेड समालोचक फ्रॉम कराड अमर भोईर जोडतील नेक्स्ट मॅच साठी टाच जिंकले मनोज समान नेक्स्ट मॅचची अरिले कोलावडा टीमनं आणि त्यांनी लगेचच बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला वाशी रॉयलच्या विरोधामध्ये ती मॅच असेल 5 ओव्हरची 16 संघ नवी ग्रामीण त्याच्यानंतर 8 संघ 40 प्लस उद्या फायनल होईल बरोबर 9 वाजता ज्येष्ठांची 40 प्लस आणि ती फायनल असेल 6 ओव्हरची नितीन बॉलिंग मार्कवर विद्यमान मॅच 76 लक्ष फुलटॉस टाकले बॅटला प्रेस होऊन फक्त सिंगल मिळते खूप जलद गतीने टाकलेला हा लो फुलटॉस फायदा उठवू शकला फक्त सिंगल मिळते धावसंख्या एकने वाढली जाते 45 स्कोर पोहोचलाय आता बॉल शिल्लक राहतात 10 आणि 10 मध्ये बनवायच्या बरोबर 30 धावा बरोबर ना कडक 31 धावांची गरज होती षटकार आला कडक स्ट्रोक वाट पहिल्यांदा बॅटिंग करताना गरज होती 38 मध्ये 32 होत्या बिरजूच्या हातात तोच करिश्मा दाखवताना मनोज मात्रे तुटून पडता व्हॉट अ शॉट मनोज कडक षटकार सिक्सर धाव संख्या आता 9 चेंडूचा खेळ 9 मध्ये 25 व्हॉट अ मॅच 9 मध्ये 25 4 षटकार येस येतेच समीकरण जबरदस्त आहे कॅल्क्युलेशन जास्त धावू नका फक्त षटकार घ्यायचा मॅच फिनिश येस टॉस जिंकला अरोली कडून आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच आता चेंडू शिल्लकातील 9 आणि 9 मध्ये 25 स्पीडअप करा प्रमोद पाटील एक्सप्रेस सांगण्याचा ड्रायव्ह म्हणून झेल पकड तर वैभवजी भोईर यांच्याकडून कॅश 1000 रुपये प्रमोद भाऊ ड्रायव्ह मारा झेल पकडा आणि पारितोषिक 1000 रुपये कमवा लोर आल्या गतीमध्ये परिवर्तन छान केले ते संधी आहे ओ माय गॉड ओ हो खूप मात्र संघ धर्माचे हो नितीन कोणाला बात करावं आणि कोणाला याचा जर झालेला ही थोड्याची शाब्दिक चकमक मात्र तिथे पाहायला मिळते दोन्ही गाव एकाच गावचे खेळाडू विकेट किंग धर्मेश त्याला 2 शब्द सांगताना का विकेट आपल्याला विनोदची पाहिजे बिरजूची पाहिजे होती अरे तो पण कमी नव्हता त्याने षटकार खेचले होते मित्र तो तुटून पडत होता विकेट मिळाले मात्र महत्वाचं आहे कारण लिजेंड क्रिकेटर चांगली बॅटिंग करताना धावचे विकेटच्या मध्ये पडल्यानंतर बाहेर गेलाय मनोज मात्र पहिला विकेट कधी पडतो तर पहा जेव्हा धावसंख्या 51 वा असताना चांगली भागीदारी सलामी पण पहिली विकेट गेली आणि त्याच्या जागी मात्र खेळण्यासाठी टीम कॅप्टन मॅकी मुकेश स्ट्राईक वेल्दी ओ माय गा बॉल आपटलाय खूप आखूट टप्प्याचा बॉल आपला बाउन्सिंग इट्स अ वाईट एक ताकीद 1 मोर ओवा आणि मॅकीसाठी 3 मध्ये 3 साठी 1000 रुपये 2000 वैभव बोल ते सलग षटकारासाठी मॅकीलाही मात्र दिले जातील वैभवजी भोईर साहेब यांच्याकडून 2000 कॅश आणि बिरजूकडे पण संधी होती पण चौकार आला 2 नंतर आता स्कोर मात्र पुढे सरकते जाते पोहोचते 52 वर आता जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत इट्स अ वाईट अंपायर जे डिसिजन देतील ना ते फायनल असेल त्याच्या विरुद्ध मात्र तुम्ही कोणते अतिरिक्त दबाव टाकू नका
नितीन बॉलिंग मार्क बॅकफूट वगैरे स्क्वेअर लेग दिशा दिली दूर क्षेत्र गवतात गेला ना तर व्हॉट अ कडक स्ट्रोक यार. बेहतरीन बॅटिंगचा नजारा पेश करताना आपली लाडाची खेळपट्टी आपली सरावाची हमारी खेळपट्टी आहे बिरजूची. व्हॉट अ लवली शॉट बॅकफूट वगैरे जागा बनवली आणि डीप स्क्वेअरला खणखणीत चौकारला माता चेंडूला केलं फरार. ओव्हरची झाली होती 4ची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीने कडक स्थितीमध्ये वाशीगाव जो गाव आहे 57 वरती. आता इथून 20 जाबा 6 चेंडू आणि 19 आणि 76 57 येस 19 इन 6 बॉल कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा 6 मध्ये 19 धर्मेश. चला स्पीड अप जास्त चर्चा करू नका कोणाला ओव्हर द्यावं खरं. पहिला बॉलर वापरला धर्मेश 40+ सांडपाड नंतर अलंका करावे समीर करावे आणि नितीन हा सांडपाडा म्हणजे दोन्ही ऑप्शन आहे. तुम्ही करावे किंवा सांडपाडा देऊ पण दिलाय आता सांडपाडचा बॉलर इथे वापरला जातो. कमाल आहे रे. येस सांडपाडा 40 बॅचला अनाउन्स द नेम. नितीन बॉलरचं नाव सांग बरं. पहिला बॉल लेफ्टी होता काय धाडस निर्माण केले. सतीश ठाकूर सचिन जगदीश ठाकूर उजव्या हाताने बॅटिंग डावाने बॉलिंग टाकताना आता जगदीश. पहिला बॉल वाईड. आता 18 बैठक मारला कॅप्टननी गॅप पण सरळ गेला हातामध्ये नितीनच्या. मॅन पॉम्प सांडपाडे खुशीत चेंडू घेताना खुशीत आणि खुशी चेहऱ्यावरती खुशी जेल आणि चेहऱ्यावरती खुशी. व्हॉट अ कॅच नितीन. एंड ऑफ द टीम कॅप्टन मॅकी बॅक. ऐरोली कोलेवाडा टीम मनोज चव्हाण आणि चूज द बॉलिंग फर्स्ट. चला लगेचच सामना 5 मिनिटाच्या आतमध्ये तो नेक्स्ट मॅच चालू करणं सुरू करणं. एक वाशीगावचा गेला दुसरा वाशीगावचा तेवढा ताकदीचा तेवढा तोळामोळचा बॅट्समन तुषार पाटील इन करतो मैदानाच्या आत. पहिली विकेट पडली होती अर्थातच मनोज म्हात्रे ज्याने सॅक्रिफाईस केला बिरजूसाठी. नंतर आता कॅप्टन गेला. आता साथीला बिरजूच्या वाशी टीम कडून तुषार पाटील कडक आणि खास करून सासरवाडी आहे आणि सासरवाडीला जर तुषार खेळला नाही तर कुठेतरी सासरवाडीचे सर्व भाऊजी मात्र नाराज होतील. खेळावं लागेल तुषारला कारण गरज आहे जिंकण्यासाठी. 5 मध्ये 18 5 गेंदे 18 जगदीशच्या विरुद्ध. आता आलाय जावई बापू पिचिंग डाऊन द लेग साइड. इट्स वाईट. पहिला वाईट दुसरा विकेट नंतर वाईट म्हणजे 5 चेंडू राहतात. आता 17 5 मध्ये 17 खतरा कोणाला असेल. 19 आवश्यकता होती. पहिला जगदीशने टाकला वाईट दुसरा विकेट नंतर वाईट 19 पाहिजे होत्या. आता 5 मध्ये 17 धावा कंपल्सरी. चला जास्त दबाव टाकू नका मित्र. पंचाचा निर्णय आपण ज्येष्ठ खेळाडू आहोत. येस 1 मध्ये 2 आलेत. आता राहतात 5 मध्ये 17. व्हेरी क्लोज मनोज म्हात्रे स्लिप पॉइंट. एक्सप्रेस होता शॉट मिड विकेटला थोडंसं बदली केली तर थोडंसं चेंजेस दबाव टाकण्यासाठी. व्हेरी क्लोज शॉट पॉइंट मनोज देन व्हेरी स्लिप पॉइंट. 5 मध्ये 17. वेट बॉलिंग एक्झॅक्टली इन टू द ब्लॉक. रनआउटची संधी. व्हाट अ बॉलिंग बाय जगदीश ठाकूर. बायचा इशारा बाईचा इशारा. एक अतिरिक्त धाव मध्ये 60 पोहोचल्या. 76चं लक्ष इथून 26 धावा 4 मध्ये आता 26. ओ सॉरी 16. 2 षटकार 1 चौकार. अजून संधी आहे सलग 3 साठी. वैभवजी भोईर साहेब कडून दिले जातील 2000. 3 चेंडू आणि 4 चेंडू आणि 16 धाव. मॅच आहे. व्हॉट अ बॉलिंग यार. कडक बॉलिंग. बॅट्समॅन आउट कॉट बिहाइंड द स्टंप. विकेट कीपर दरम्यान बॉल बाय जगदीश. कडक बॉलिंग यार. कडक बॉलिंग. पहिले वाईट विकेट नंतर वाईट पुन्हा सिंगल विकेट. सुपर बॉलिंग. आता 3 चेंडूचा खेळ आणि 3 मध्ये 16. आता फक्त षटकारांची भाषा
बोलणं गरजेचं आहे. त्या दरम्यान मैदानाच्या आत वाशी 40 प्लसचे विकास येत आहेत. आता प्रमोद पाटील साठी कॅश वाढवले गेले. ड्राईव्ह मारून झेल घ्या, परंतु 2000 एक वाजे 2000 आदरणीय वैभवजी भोईर यांच्याकडून दिले जातील. एक्सप्रेस ऑफ सांपाडा प्रमोद पाटील ड्राईव्ह साठी 2000 कॅश. आता मॅच येऊन ठोपले 3 मध्ये 16. कडक बॉलिंग यार, 3 मध्ये 16 धावा. 1900 आवश्यकता होती, फक्त 3 दिल्यात. क्लेवर बॉलिंग बाय जगदीश फ्रॉम सांपाडा 40 प्लस, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चांगला यार्क, कडक यार्क. संधी होती रनआउटची, परंतु गेली. परंतु मॅच निसटली मी म्हणेन. कडक बॉलिंग यार, तारीफ करतो आम्ही जगदीश ठाकूर. उजव्या हाताने कडक बॅटिंग करतात, पण डाव्या हाताने काय जादू केली यार बॉलिंग टाकताना. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. मिथून वैती पुमन केरीचं आम्ही उदाहरण दिलं होतं. डावकोरे हाताना जीत भोईर त्यानंतर सुपद वाकलीन. अँड नाव इथे सुपर डुपर बॉलिंग आले. 2 चेंडू आणि 16 धाव. फटकावला थोडासा बॅट मधून, अगदी झाडाला लागला वेळ. फक्त या स्ट्रोक वरती सिंगल आउट झाला. हिट विकेट. कॅच पकडली. हो माय गॉड, व्हॉट अ फॅब्युलसली कॅच. कोण आहे ना? प्रकाश. आल वेल डन मित्र यार. सुबह कॅच, कडक. मॅच अटकली. आता जुगाव वासेगाव यजमान टीम त्याच्या साथीला वासेगाव, पण 76चं लक्ष मिळवले नाहीये. ज्या मॅच जादू दाखवली जगदीशने डाव्या हाताची गोलंदाजी करताना. क्लेवर बॉलिंग यार, तारीफ करतो मी जगदीश ठाकूर यांची. 1900 आवश्यकता. कडक बॅट्समन जुंबेजो सेट झाला होता. त्या सेटर बॉल आउट तर केलंच, परंतु येणाऱ्या बॅट्समन त्याने तो दरारा कायम ठेवला. क्लेवर. आता 1 चेंडू आणि 16 नॉट 16. नेम बॅट्समॅन मैदानाच्या आत. 1 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मॅच अटकली. आता जोगाव वाशी 40 प्लस टीम कडून. कडक बॉलिंग, लेफ्ट हँड राऊंड 1 मध्ये 16. फिरवलं बॉल, फक्त सिंगल. कडक 1900 आवश्यकता फक्त दिल्या. या ओव्हर मध्ये 5. मॅच बनवली. वेल डन यार जगदीश ठाकूर. 14 धावाने फायनलला मात्र पोहोचते करावे. सांपाडा पाऊस त्यांची मॅच होईल उद्या बरोबर 9 वाजता. 6 ओव्हरचा तो 9 वाजता रंगेल ज्येष्ठांचा. तोपर्यंत यंगस्टरचा यंग समालोचक येईल आमचा अमर भोईर. एक टॅलेंटेड समालोचक. मजा आली. 2 वेळा आम्ही अमरच्या साथीला होतो. इम्प्रेस केलाय. तर इम्प्रेस भले टॅलेंटेड येईल. या मॅचची संपूर्ण कहाणी त्यांच्या जुबानी. अमर. धन्यवाद.